सर्वांना जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र. मी डॉक्टर सुनीता संपतराव शिंदे सादर करीत आहे उत्सव नवरात्रीचा जागर महानायिकांचा. आजची महानायिका डॉक्टर रखमाबाई राऊत. डॉक्टर रखमाबाई राऊत यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1864 रोजी मुंबई येथे झाला. आई जयाबाई आणि वडील जनार्दन. परंतु रखमाबाई लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परिस्थिती सामान्य आणि आई विधवा, तरीही त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. पुढे त्यांनी सखाराम अर्जुन नावाच्या समाजसुधारकाशी पुनर्विवाह केला. रखमाबाईचे मूळ गाव हे सावंतवाडी सिंधुदुर्ग होय. रखमाबाईच्या वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह दादाजी भिकाजी यांच्यासोबत झाला. पतीकडे न जाता त्यांनी शिक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, जो त्या काळात फारच धाडशी होता. त्यावेळी दादाजीने रखमाबाई विरोधात कोर्टात खटला दाखल केला. पत्नीने सासरी यावे असा दावा दाखल करण्यात आला होता. परंतु यावर रखमाबाईने साफ नकार दिला. त्या म्हणाल्या, मी माझं आयुष्य कोणाबरोबर घालवायचं हे मी ठरवेन, बळजबरीने नाही. सुरुवातीला कोर्टाने दादाजीच्या बाजूने निकाल दिला. त्यावेळी रखमाबाई म्हणाल्या, मी सासरी जाण्यापेक्षा तुरुंगात जाणं पसंत करेन. त्यावेळी संपूर्ण देशभरातून रखमाबाईला पाठिंबा मिळाला आणि दादाजी भिकाजीने खटला मागे घेतला. हा खटला भारतीय इतिहासातील स्त्री स्वातंत्र्याचा एक क्रांतिकारी टप्पा ठरला. खटल्यानंतर रखमाबाईने ब्रिटनला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्या लंडनला स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमेन या संस्थेत दाखल झाल्या. 1894 मध्ये डॉक्टर बनून रखमाबाई भारतात परतल्या. भारतीय पहिल्या काही महिला डॉक्टरांपैकी त्या एक. त्यांनी मुख्यतः स्त्रियांच्या आरोग्यासाठी काम केले. तसेच त्यांनी अ हिंदू लेडी या नावाने लेखनही केले. त्यांच्या लेखनातून त्यांनी स्त्री शिक्षण, विवाह स्वातंत्र्य, धर्मातील स्त्रीला होणारा अन्याय यावर जोरदार भाष्य केले. त्या एक प्रखर बुद्धिवादी आणि समाजसुधारक विचारवंत होत्या. डॉक्टर म्हणून त्यांनी अनेक वर्ष गरीब व गरजू स्त्रियांची मोफत सेवा केली. एक शिक्षित स्त्री समाजाचा चेहरा बदलू शकते, हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून सिद्ध केले. डॉक्टर रखमाबाई राऊत या भारतातील स्त्रियांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक संघर्षातून भारतीय स्त्रीच्या जीवनात स्वातंत्र्य, शिक्षण आणि आत्मसन्मान या मूल्यांची बीजे रोवली. अशी रणरागिणी 25 सप्टेंबर 1955 रोजी देहानं अनंतात विलीन झाली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय सावित्री.